नमस्कार. आज बाप्पांचा दुसरा दिवस होता आणि बबड्याला थोडं फीवर होतं, त्यामुळं त्याला दवाखान्यामध्ये न्यायचं होतं आणि सकाळी गणपतीची पूजा वगैरे करून घेतली, आरती वगैरे केली आणि त्यानंतर आम्ही निघालो दवाखान्यात जाण्यासाठी. कारण की नंतर खूप जास्त गर्दी होते आणि दवाखाना खूप लांब आहे. बबड्याला आम्ही डांगे चौकातच नेतो दवाखान्यामध्ये, वात्सल्य हॉस्पिटलमध्ये. ते हॉस्पिटल खूप छान आहे आणि डॉक्टरही तिथले खूपच छान आहेत आणि लगेच फरक पडतो. त्यामुळं मग आम्ही सकाळी आवरून वगैरे लवकरच निघालो, कारण की नंतर खूप जास्त गर्दी होती आणि डॉक्टर येतील 11:15 वाजता. तोपर्यंत तर बबड्या तिथे खेळत होता आणि तिथे बसायला असं खूप छान मस्तपैकी बाकडे वगैरे आहेत आणि बबड्या तर तिथेही असा खेळत होता जसं काही घरीच आहे. याला बघून तर कोण म्हणणार पण नाही की हा आजारी आहे म्हणून. आणि गेलो तेव्हा सगळं रिकामं होतं. त्यानंतर मग सगळं अख्खं अख्खं बाकडे भरले होते. खूप जास्त गर्दी झाली होती. त्यानंतर मग डॉक्टर आले होते. सगळ्यात पहिला नंबर तर आमचाच होता. त्यामुळे मग आम्हाला आतमध्ये बोलवलं आणि बबड्याला चेकच केलं, तर बबड्या खूप जास्त रडत होता. त्यानंतर मग बबड्याच्या गोळ्या औषधे वगैरे घेतली आणि त्यानंतर मग निघालो परत. पुन्हा एक औषध भेटलं नव्हतं, तर ते बोलले होते खालच्या मेडिकलमध्ये बघा. तर मग त्यामुळं खाली मेडिकलमध्ये आलो, तर तिथंही ते औषध आम्हाला नाही भेटलं. त्यानंतर आम्ही मग निघालो आणि हा फेमस वडापाव आहे इकडला, त्यामुळे मग इकडे वडापाव खाण्यासाठी थांबलो आणि त्यानंतर मग वडापाव वगैरे खाल्ला. यांना तर उपवासच होता आणि मी आणि सृष्टीनेच वडापाव खाल्ला. त्यानंतर आम्ही निघालो घरी आणि जाता जाता रिक्षाला ग्रेसिंग पण करायची होती, त्यामुळे इकडे ग्रेसिंग वगैरे करून घेतली आणि जाताना आम्हाला मंडळाचा गणपती दिसला. डेकोरेशन बघून आम्हाला पुढे जायची काही इच्छा झाली नाही, त्यामुळे आम्ही तिथेच थांबलो. थोडेसे फोटो वगैरे काढले. त्यानंतर मग घरी यायला निघालो, तर बबड्या झोपला होता गाडीतच. त्यानंतर मग घरी पाणीपुरी आणि वडापाव आणला होता ननंदूबाईंसाठी, त्यामुळे मग ते खात होते आणि इकडे संध्याकाळी मस्तपैकी बाप्पांसाठी नैवेद्याला मोदक वगैरे बनवले होते आणि संध्याकाळी मस्तपैकी आरती वगैरे घेतली. बबड्या तर खूप जास्त एन्जॉय करत आहे, कारण गेल्या वर्षी तो खूप लहान होता आणि आता त्याला थोडंफार